छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास भावी पिढीपर्यंत कळावा, किल्ल्यांचं वैभव कळावं म्हणून नागपुरात किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये जे 11 किल्ले आहे ते किल्ले हुबेहूब एका मैदानात साकारण्यात आलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील विद्यार्थ्यांनी हे किल्ले या ठिकाणी साकारलेले आहे। बघा, हा राजगड किल्ला या ठिकाणी सेवा सदन हायस्कूल नागपूरच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला आहे, हुबेहूब साकारलेला आहे। 3 आठवडे या ठिकाणी लागलेले आहे विद्यार्थ्यांना साकारायला। शिवनेरी किल्ला आहे, पन्हाळगड किल्ला, जे किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आहे ते किल्ले या ठिकाणी विद्यार्थ्यांनी साकारलेले आहे। आणि एक छत्रपती शिवरायांचा इतिहास भावी पिढीपर्यंत जावा या उद्देशाने हे किल्ले जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे। सर, काय सांगणार, काय उद्देश आहे याचा? तुमचं नाव सांगा। माझं नाव धनंजय डेगवेकर, मी दुर्ग प्रतिष्ठानचा एक स्वयंसेवक आहे, दुर्ग प्रतिष्ठानचा एक कार्यकर्ता आहे। काय उद्देश आहे याचा असा आहे की माननीय मुख्यमंत्री आणि केंद्र सरकार यांच्यातर्फे जे युनेस्कोमध्ये 12 किल्ले आले होते ते या 12 किल्ल्यापैकी 11 इथे आम्ही सादर केलेले आहे जनतेच्या प्रदर्शनासाठी। आणि तसंच एक किल्ला जिंजीचा आहे, तो पण महाराष्ट्राबाहेर असल्यामुळे तो काय केला नाही, परंतु 12 पैकी 11 इथे किल्ले सादर करून शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता हे लोकांना जनतेपर्यंत पोचावं, हा त्याचा आमच्या सेवा सदन संस्थेचा उद्देश होता। नक्कीच आपण हे किल्ले या ठिकाणी बघू शकतो। बघा, हे हुबेहूब किल्ले या ठिकाणी साकारलेले आहे। हा राजगड किल्ला या ठिकाणी आहे, शिवनेरी किल्ला आपण या ठिकाणी बघू शकतो, पन्हाळगड किल्ला। उन्हाळ्यात दिवाळीच्या या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना एक उपक्रम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवरायांचे किल्ले किती भव्य दिव्य होते ते भावी पिढीपर्यंत कळावं म्हणून बघा, हा खांदेरी किल्ला आहे। हा खांदेरी किल्ला या ठिकाणी साकारलेला आहे आणि हुबेहूब अशा प्रकारचा हा किल्ला जो आहे तो या ठिकाणी मोठ्या मेहनतीनं विद्यार्थ्यांनी साकारलेला आहे। या संपूर्ण परिसरामध्ये हे 11 किल्ले जे युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये आहे शिवरायांचे महाराष्ट्रातील 11 किल्ले ते हुबेहूब या ठिकाणी साकारलेले आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।